कोल्हापुरी गुळाची चव जगप्रसिद्ध आहे. त्यामुळे कोल्हापुरी गुळाला चांगली मागणी आहे. यंदाच्या हंगामामध्ये गुळाची आवक वाढण्याबरोबरच गुळाचा दरसुद्धा समाधानकारक असल्यानं यंदाचा हंगाम गुळ उत्पादकांसह बाजार समितीसाठी चांगला ठरलाय. अपुरं मनुष्यबळ, वीज दरवाढ, वाहतुकीचा वाढता खर्च या कारणांमुळे जिल्ह्यातील गुऱ्हाळघरांची संख्या घटली आहे. यातून सध्या जेमतेम 130 गुऱ्हाळघरांमधून गुळाचं उत्पादन घेतलं जात आहे. गेल्या 3 वर्षात गुळाला सरासरी भाव 3,400 रुपये होता. तो भावही परवडत नसल्यानं जेमतेम उत्पादन घेऊन गुऱ्हाळघरांचं काम थांबवलं जात होतं. यात काही गुळ उत्पादकांनी गुळ बनवताना साखरेचा वापर सुरू केल्यानं भाव कमी मिळत होता. यातून व्यापारी आणि गुळ उत्पादकात वाद होत होते. या साऱ्यातून गुळ उद्योगात मरगळ आली होती. मात्र गेल्या 2 वर्षात बाजारपेठेत दर्जेदार गुळाला चांगला भाव मिळू लागलाय. कोल्हापूर बाजार समितीमध्ये 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या आर्थिक वर्षामध्ये 6,81,681 क्विंटल गुळाची आवक झाली. तर चालू हंगामामध्ये 1 एप्रिल 2024 ते 4 फेब्रुवारी 2025 या कालावधीत 5,13,973 क्विंटल गुळाची आवक झाली. एकूणच गुळाच्या आवकमध्ये समाधानकारक वाढ झाल्याचं बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट प्रकाश देसाई यांनी सांगितलं. आणि त्याची कायम कन्सिस्टन्सी ठेवायची, सातत्यानेचा गुळ आला पाहिजे, त्यामुळे त्याला दरही चांगला मिळेल अशा पद्धतीची संकल्पना कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीने राबवली. माझ्या माहितीप्रमाणे ते थोड्याफार प्रमाणात यशस्वी व्हायला लागले. आता गुळाचं सीझन जवळपास मध्याच्या पुढं आलेला आहे. तरीसुद्धा ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा दर या ठिकाणी मिळत आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी आहे. शेतकऱ्यांना याच्यापेक्षा आणि जादा दर मिळावा, चांगल्या पद्धतीचा दर मिळावा अशा पद्धतीचं नियोजन ही बाजार समिती ठेवत आहे. गूळ खरेदी करणारे जे व्यापारी आहेत त्यांना देखील तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत की गुळाला चांगला दर मिळावा, शेतकऱ्याला चांगला दर मिळावा अशा. दरम्यान बाजार समिती आता कोल्हापूरचा चवदार गुळ या टॅगलाईनसह कोल्हापूरच्या गुळाचं ब्रँडिंग करणार आहे. त्यासाठी महिनाभरात खास ब्रँड अँबॅसिडर सुद्धा निवडला जाणार असल्याचं सभापती देसाईंनी सांगितलंय. उत्तर भारतातील चंदीगड, लखनौ, हरियाणा भागातील गुळाचं उत्पादन घटल्यानं तिथला गुळ गुजरातमध्ये नेण्याचं प्रमाण कमी झालंय. त्यामुळे गुजरातमधून कोल्हापूर गुळाला मागणी वाढली आहे.